काय ते संजय राऊत त्यांना आणखी कळायलाच मार्ग नाही. अहो तुम्ही ते पत्रकार, ते तुम्ही संपादक, अहो ते सोडा ना, आता तुम्ही खासदार आहात. तुमच्या अंगातला तो संपादक आणि पत्रकार ते जायलाच तयार नाहीयेत. राजकारण्यांसारखं वागायला शिका. आणि काय म्हणे तर तुम्ही त्या लेखणीच्या तलवारीनं कुठं भ्रष्टाचाराचं वस्त्रहरण करून कुठं ते सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचाराची लक्तर छिन्न विछिन्न करू, काय स्वप्न बघताय राव तुम्ही. आणि ते तुमच्याच वाट्यावर असलेले ते अनिल गोटे उगच त्या भ्रष्टाचाराच्या दलदलीत दगड गोटे हाणते. त्यांनी काय होणार आहे भ्रष्टाचाराचा? ते काय एखादा पाय लंगडा होणार आहे का त्या गोमीचा? ते भ्रष्टाचाराची दलदल आहे, त्यात जेवढे मोठाले दगड टाकताल तेवढं तुमच्या अंगावर सुद्धा येतंय ते. ते काय सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं आहे. त्याला काय, अहो सरकार एवढे मोठमोठाले अलंकार अंगावर घेऊन फिरतंय. अहो 70,000 कोटीचा कंबरबंद बांधलाय त्यांनी. कळतंय का? 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा तो कमरेला बांधलाय. आणि ते गळ्यामध्ये ना ते इकबाल मिरचीची जागा घेतली होती शिजे वरळी, काय ते शिजे हाऊसला वरळीला, त्याचे ते 4 फ्लॅट वगैरे काहीतरी सील केले होते म्हणे. इकबाल मिरचीचं म्हणजे ते देशद्रोह आरोप केला होता म्हणे त्यांच्यावर. आपल्याला काय माहित नाही, पण झाला होता म्हणे आरोप. आणि ते विमान खरेदी घोटाळा केला होता म्हणे त्या पटेलांनी. एवढा मोठा बाजूबंद आहे त्या फडणवीसांच्या त्या सत्तेच्या दंडामध्ये. किती भरभक्कम असेल तो विमानाचा घोटाळा आणि ते देशद्रोहाचा ते आरोप, ते किती भरभक्कम आहेत ना, मोठाले आहेत. आणि ते दुसऱ्या बाहुबंदामध्ये तर त्यांनी अगदी काय आहे ते कोण कोल्हापूरचा ते बँकेचा घोटाळा 125 कोटी म्हणे. 47 सेल्स कंपन्यामधून, त्या शेल कंपन्या काहीतरी असतात ना म्हणे, बोगस कंपन्या, त्या बोगस कंपन्यामधून 125 कोटी आले होते म्हणे त्यांच्याकडं. आणि ईडी सुद्धा गेली होती त्यांच्या घरी. फार धिंगाणा झाला होता ना तिथं. त्यांनी आता ते किती मोठा दागिना 125 कोटीचा, काय अलंकार आहेत ते. आणि अक्षरशः महाराष्ट्र सदन घोटाळा, अहो 861 कोटी काहीतरी, काय 860 का 61 कोटी जमा केले होते म्हणे छगन भुजबळांनी. आणि त्यांची 291 कोटीची प्रॉपर्टी सुद्धा जप्त केली होती राव म्हणे. अहो तो महाराष्ट्र सदन म्हणजे ह्या देवेंद्र फडणवीसाच्या सत्तेचा मुकुटमणी. म्हणजे तो काय म्हणतात त्याला, राजेशाहीचा टोप नसतो का त्याला, जिरे कसा म्हणता येईल त्याला, राजाचा काय म्हणता येईल हो त्याला, राजाचा तो टोप डोक्यावरचा काय म्हणतात त्याला, तो राजाचा टोप आहे तो महाराष्ट्र सदन घोटाळा. आता एवढे मोठाले, अहो कंठ्यात गळ्यामध्ये खूप मोठाल्या प्रताप सरनाईक, त्या माळा आहेत अशा मोठमोठ्या, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी, अशा माळाच्या माळा लटकून बसलंय सत्तेला. एवढं मोठं भ्रष्टाचाराचं ओझ, अहो गेंड्याच्या कातडीचं. याला कुठं तुमच्या लेखणीच्या तलवारीने याचं काय होणार आहे? आणि काहीतरी उगाच म्हणले आम्ही सरकारला उघडं काढून कुठं काहीतरी नागडच करू, नाही होत हो तसं कसं शक्य आहे? आणि आता ते तुमचे ते अनिल गोटे काय केलं त्यांनी आता महाराष्ट्र विधिमंडळाची ती अंदाज समिती तिथं गेली होती. त्यांनी काय पैसे घेतले का आणखी? आता बळीचा बकरा ते अधिकारी झालं, ते गेलं दिवसभर पैसे गोळा केले म्हणे त्यांनी म्हणतात. म्हणजे आता केले का नाही केले, पण पकडले तर खरी. तुम्ही म्हणताय 5 कोटी, संजय राऊत म्हणतायत 15 कोटी, पण ते 5 कोटीतले असं ना, पण तिथं 1,84,00,200 सापडलेच ना हो. म्हणजे तिथं पैसा आला. बरं आता तिथं पैसा आला म्हणजे तो नेमका रूम तर त्या किशोर पाटलांच्या नावावर होती म्हणे. मग ती किशोर पाटलाची रूम, त्या रूम मध्ये एवढं मोठं गाभाड आलं, कुठून आलं काय आणि कोणासाठी आलं? बरं ते या विधिमंडळाच्या समितीला नाही द्यायला आलं, पण तिथं ते आलं होतं. मग हे किशोर पाटील निलंबित का केले? म्हणजे याचा अर्थ ते वाटणी झाली नव्हती. वाट म्हणजे काय, ते पैसे प्रत्येकाकडे त्या सदस्याकडे दिले नव्हते. अहो महाराष्ट्रामध्ये तो निधी चांगला खर्चिलाय का? भ्रष्टाचार झालाय का? ज्या निधीच्या मागण्या केल्या होत्या, दिल्या होत्या, वितरित केला होता तो निधी, म्हणजे अंदाजपत्रक, पुरवणी, मागण्या, यामध्ये ही अंदाज समिती काम करते ना. म्हणजे अगदी काटेकोरपणे कुठं काटकसर करायची, ती कुठं भ्रष्टाचार झालाय का हे बघण्याचं सगळं काम आहे अंदाज समितीचं. आणि एवढा मोठा अंदाज करताना थोडंफार आता यांनी थोडीशी वसुली
आता बरं वसुली केली नाही म्हणावं तर पैसे सापडले, आणि केली म्हणावं तर तो बळीचा बकरा तो अधिकारी आहे. आणि मग जर तो बळीचा बकरा केवळ वसुली एजंट, म्हणजे तो एजंट म्हणा ना, त्याला एजंटच म्हणतात ना, ते वसुली एजंट खंडणीचा तो गोळा करणारा, पण मालकासाठी गोळा करत असतो होते. आणि त्याला निलंबित केलं तुम्ही, आणि त्याला निलंबित केल्याने काय होणार आहे? गुन्हा दाखल झाला नाही, पैसे कुणी दिले म्हणून नाही, त्याच्या तिथल्या कुठं कॅमेरे गोळा केलेत पोलिसांनी असं नाही, कोण आलं गेलं. आता ते काय तुमचं काय प्रायव्हेट जागा होती का काय, ती तिथं कॅमेरे नाहीत काही नाही. आता ते सरकारी विश्रामगृह आहे, तिथं कॅमेरे आहेत, कोण आलं कोण गेलं दिवसभर तिथं कॅमेरे सापडू शकतात ना, पण ते तपासावं लागतात. अहो मग आता गुन्हाच दाखल झाला नाही, पण आपल्या देवाभाऊनी आता एवढे मोठे अलंकार मिरवलेत, आणि त्या अलंकारामध्ये काय आहे? अर्जुन खोतकर काय ते किती कोटी, तर म्हणे 1,84,00,000. नाकातला तो जो खडा असतो ना, ते चमकणारा नाकातला, तो खडा सुद्धा नाही तो. आणि त्याचं वजन म्हणे देवेंद्र फडणवीसाला वजन होतं का या भ्रष्टाचाराचं? कसं होईल वजन? अहो, आणि तुम्ही म्हणतात नाक कापलं, नाक काळं झालं, सरकार भ्रष्टाचारी. काही नाही झालं, तो फार सुंदर आणि बारीक खडा आहे. आणि त्याच्यासाठी तर SIT स्थापन केली ना देवाभाऊनी, अगदी पारदर्शक आणि प्रभावी तपास करण्याकरता. देवाभाऊनी आपल्या ती काय म्हणते SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली आता, आणि ती टीम तपास करील ना. नाही का, ते रत्नागिरीमध्ये एक पत्रकाराला, ते काय भूमाफियाच्या विरोधामध्ये एक शशिकांत वारिशे नावाचे एक पत्रकार पेट्रोल पंपाजवळूनच त्यांना यशिऊ गाडीमध्ये ठोकलं, कारण त्यांनी एक लेख लिहिला होता भूमाफियांच्या विरोधात. त्याच्यावर आमच्या सरकारनं, मायबाप भाऊनं SIT स्थापन केली होती. त्याचं काय असतं, SIT स्थापन केली, पण ही SIT म्हणजे निकाल येईल ना, म्हणजे शोध लागेल, तपास होईल. मग तुम्ही एवढी काही गडबड कशाला करता? काही करायची गरज नाही काही गडबड. SIT स्थापन करणे म्हणजे कसं, आता महाविकास आघाडी सरकारमध्ये म्हणे त्या एकनाथ शिंदेंना, देवेंद्र फडणवीसांना अटक करायचा कट रचला होता या महाविकास आघाडीने, त्याच्यावर बी एक SIT स्थापन केलेली. आणि तिचं काय पुढं काय होतंय, कुठपर्यंत तपास आला, कोण बघायला जात आहे? त्याचं फक्त सरकारला सांगता तर येतं ना, की आम्ही ती SIT स्थापन केली, आम्ही तपास करतोय. ते जरांगे पाटलावर सुद्धा SIT लावली होती त्यांनी, या देवाभाऊनीच लावली होती. काय SIT म्हणजे काय असतं? SIT म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं अभय असतं. आणि ते अभय कसं दिलं, किती सुंदर, पारदर्शक आणि प्रभावीपणे या प्रकरणाचा तपास करण्याकरता आम्ही आता SIT स्थापन करत आहोत. गुन्हा दाखल करणार नाही आहोत. ED CBI यांच्याकडं काही गरज नाही. मग 1 कोटीचं जरी ते अनिल देशमुखांचं नाही का 100 कोटी म्हणाले, त्यात 1च कोटी आलं, ते 1,200 कोटी, 70,000 कोटी, 800 कोटी, 291 कोटीची तर मालमत्ता छगन भुजबळांची जप्त केली ती. आणि ही तर काय जप्त करायला 1-1.5 कोटी 2 कोटी. आणि मग जर ही SIT म्हणजे काय असतं, SIT म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं असतं. जनतेला हे प्रकरण शांतपणे घ्यायला लावणे, आणि मग व्यवस्थितरित्या आपले लोक बाहेर काढणे. आता सत्तेचं म्हणजे विधिमंडळाची अंदाज समिती ती सरकारची ना, विधिमंडळाची आहे. आणि आता ती काय म्हणते, ती SIT कुणी नियुक्ती केली? सरकारने. आता आणि तो वसुली एजंट कोण होता? सरकारी अधिकारी. आणि मग ते कुठून कुठून आले? ते अनिल गोटे तर म्हणाले कुठं ते 90 लाख महानगरपालिकेतून आले, 50 लाख BIC मधून आले. मग हे असे सगळ्या डिपार्टमेंट कडून आले असतील तर तपास कोण करणार आहे? आणि एक वस्तुस्थिती सुद्धा ते अनिल गोटेंनी सांगितली टीव्हीवर अगदी जाहीर. ते म्हणले मी SP ला फोन केला, आणि ते म्हणले मी 10 मिनिटात येतो. आणि पुन्हा नंतर म्हणले मी पुन्हा फोन केला, 4 घंटे झाले राव, एक माणूस सुद्धा. ते अनिल गोटे तर म्हणाले इकडे एक कुत्र सुद्धा फिरकलं नाही राव 4 घंट्यामध्ये. कलेक्टरला म्हणलं, कलेक्टर नाही आला. SP ला म्हटलं, आला नाही. कोणता अधिकारी यायला तयार नाही. आणि शेवटी मग हे मीडियाने लावून धरलं, आणि अनिल गोटे म्हणले मी दारात बसलो.
आणि मग त्याच्यामुळे यांचं काय झालं, शेवटी नाईलाजानं सगळं प्रशासनाला तिथं यावं लागलं आणि मग तिथून बाहेर पडलं. आता बघूया, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण तपास प्रभावी करायचा आहे आणि खरंच आरोपीला शिक्षा करायची आहे. म्हणजे हे सरकार, तपासणी करणार सरकार, वसुली एजंट करणार सरकारी अधिकारी आणि हे कामाची तपासणी करायला गेलेले हे सत्तेचे अलंकार आहेत. मग निष्कर्ष काय निघेल पुढं? तपास होईल का? SIT म्हणजे केवळ ह्याचं टेक्निक, कशाचं? न्याय न देण्याचं टेक्निक. सायलेंटली अगदी शांतपणे प्रकरण शांत करायचं असेल तर SIT स्थापन करा, चौकशी समित्या स्थापन करा आणि मग त्यातनं होईल काही होईल. आणि मग तोपर्यंत आपल्या नेत्यांना अभय मिळतं. फक्त बळी जातो ना मित्रांनो ह्याच्यामध्ये, गेला बळी तर कार्यकर्त्यांचा जातो. बघा आतापर्यंत जेवढ्यांचा बळी गेलाय ना, एक तर कार्यकर्त्यांचा जातो, नाही तर अधिकाऱ्यांचा जातो. सत्तेमधल्या अधिक म्हणजे ह्या नेत्यांचा कधीही बळी जात नसतो. म्हणून आता या प्रकरणामध्ये सुद्धा SIT स्थापन करणे म्हणजे या अर्जुन खोतकरांना अभय, आणि बळीचा बकरा मात्र तो किशोर पाटील. कोण? वसुली मॅन, बळीचा बकरा. यावेळी काय मत आहे आपलं यावर? जर हा व्हिडिओ जर आपल्याला खरोखर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.